Hello everyone. Today we are going to learn a new interesting chapter, Living World and Classification of Microbes, means सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. So friends, this chapter is involved in biology. हा जो आपला घटक आहे, हा घटक हा जीवशास्त्रामध्ये समाविष्ट होतो. चला तर मग हा असा एकदम इंटरेस्टिंग असणारा चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा पहिला घटक आहे. या पाठाची सुरुवात करताना आपल्याला कॅन यू रिकॉल असा एक प्रश्न विचारलेला आहे. थोडे आठवा. काय आठवायचं आहे आपल्याला? तर फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हिरार्ची या ठिकाणी नवीन शब्द तुम्हाला आलेला आहे. या हिरार्ची मीन्स पदानुक्रम. या प्रश्नाचा अर्थ होतो सजीवाच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे. ज्यावेळेस सजीवाचं वर्गीकरण केलं त्यावेळेस त्याचा जो पदानुक्रम आहे तो कोणता आहे, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, इन ऑर्डर टू मेक रिलेव्हंट ग्रुप टू स्टडी व्हेरियस फॉर्म्स वी नीड टू डिसाइड विच कॅरेक्टरिस्टिक्स डिसाइड फंडामेंटल डिफरन्सेस. दिस वुड क्रिएट मेन broad groups of organisms. Within these groups, smaller subgroups will be decided by less importance. This is called a hierarchy. आता ज्यावेळेस याचा क्रम लावला जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये वेगवेगळे गट आहेत आणि ह्या गटामध्ये ठरवलं जातं की कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याचबरोबर त्या याच्यामध्ये असणारे जे फंडामेंटल डिफरन्सेस कोणते आहेत, मूलभूत घटक आहेत, त्याच्याद्वारे जे क्रिएट मेन ब्रॉड ग्रुप्स होतात, जे मेन गट होतात, त्याच्यामध्ये जे सूक्ष्मजीव आहेत त्याचे ग्रुप असतात, त्याच्यानंतर जे स्मॉलर सब ग्रुप्स पडतात, ह्या सर्वांचा मिळून जे डिसाईड होतो, जे निर्णय होतो, त्याच्यामध्ये जे लेस इम्पॉर्टन्स घटक आहेत त्याला हिरार्ची असे म्हणतात, पदानुक्रम असे म्हणतात. देन नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, हू इन्व्हेंटेड. या ठिकाणी सुद्धा नवीन शब्द आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, बायनोमियल सिस्टीम ऑफ नोमेनकल्चर. मीन्स सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कुणी शोधली. आता इन्व्हेंटेड म्हणजे शोधणे, बायनोमियल म्हणजे द्विनाम आणि नोमेनकल्चर म्हणजे जी द्विनाम पद्धती आहे ही कुणी शोधली, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. हू इन्व्हेंटेड बायनोमियल सिस्टीम ऑफ नोमेनकल्चर. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, द ग्रेट सायंटिस्ट कार्ल लिनियस. या महान शास्त्रज्ञानं बायनोमियल सिस्टीम ऑफ नोमेनकल्चर हे इन्व्हेंट करून दाखवलं, शोधून दाखवलेलं आहे. 7वीच्या इयत्तेमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे, विच level of hierarchy are considered while writing the name in binomial nomenclature. means द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात. आता ज्यावेळेस आपण द्विनाम पद्धती लिहितो त्यावेळेस कोणते पदानुक्रम आहेत ते विचारात घेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, द नेम इन्क्लुडेड 2 terms. फर्स्ट टर्म इज नेम अँड नेम ऑफ जीनस, त्याला आपण जीन्स असं म्हणतो. अँड देन सेकंड टर्म नेम ऑफ स्पेसीज, जाती आणि प्रजाती. अशा पदानुक्रमाचा विचार केला जातो ज्यावेळेस आपण द्विनाम पद्धती लिहितो, त्यावेळी त्याच्यामध्ये जे जीन्स आहेत आणि स्पेसीज आहेत याचा विचार आपण
द्विनाम पद्धती लिहिताना करतो. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा एकदम सोपा आणि इंटरेस्टिंग चॅप्टर सुरू करायचा आहे. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिला पॉईंट आहे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. विविधता, जी जैवविविधता आहे ती व वर्गीकरणाची आवश्यकता कशासाठी आहे, हा अशा प्रकारचा पहिला पॉईंट आहे. जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. बायोडायव्हर्सिटी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जैवविविधता आणि नीड ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरणाची आवश्यकता. आता इथं आपल्याला दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, लास्ट इयर वी लर्न दॅट all the living organisms on earth have adapted according to geographic regions, food ingestion, defense, etc. While adapting, many differences are observed in the organisms of same species too. मागील येतेत आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश, ॲडॉप्टेड अनुकूलन, जिओग्राफिक रिजन म्हणजे काय भौगोलिक प्रदेश, त्याचबरोबर फूड इंजेक्शन म्हणजे अन्नग्रहणाची पद्धत, त्याचबरोबर डिफेन्स म्हणजे संरक्षणात्मक गोष्टी. अशा प्रकारे भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेले आपण पाहिलेलं आहे. कधी मागच्या इयत्तेमध्ये 7वीला पहिलाच घटक आहे. या घटकामध्ये आपण ज्यावेळेस सजीवाचं अनुकूलन होतं ते अनुकूलन हे जिओग्राफिक रिजन, फूड इंजेक्शन, डिफरन्सेस आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यामध्ये आपल्याला अनुकूलन पाहायला मिळतं. म्हणजे भौगोलिक प्रदेश असेल, अन्नग्रहण असेल, संरक्षण असेल अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेले आढळते. मग हे अनुकूलन साधताना एकाच जातीचा जे सजीवातही विविध बदल आपल्याला झालेले दिसतात. समजा एकच जाती आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल आपल्याला झालेले दिसतात. व्हाईल ॲडॅप्टिंग मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्वड इन द ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीज. म्हणजे एकाच जातीतला जरी एखादा प्राणी असेल, ऑर्गॅनिझम्स असेल, त्याच्यामध्ये सुद्धा विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. दे नेक्स्ट स्टुडंट्स, अकॉर्डिंग टू 2011 census, around 87 million species of living organisms are found on the earth. इथं न्यू वर्ड आलेला आहे. सेन्सियस म्हणजे जनगणना. 2011च्या जनगणनेनुसार आपल्या पृथ्वी तलावर आणि समुद्रामध्ये 87 मिलियन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दशलक्ष, स्पेसीज म्हणजे जाती, म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यांच्यामध्ये जवळजवळ 87 दशलक्ष जाती एवढ्या ज्ञात आहेत असं 2011च्या जनगणनेनुसार स्पष्ट झालेलं आहे. मग एवढ्या प्रचंड जाती आहेत. ह्या सगळ्या जाती कुठे आहेत? इन्क्लुडिंग लँड अँड सी. ह्या 87 दशलक्ष ज्या जाती आहेत त्या कुठं आहेत? लँड अँड सी, जमीन आणि समुद्रामध्ये आपल्याला ह्या 87 दशलक्ष जाती सापडतात. मग टू स्टडी सच अ वॅस्ट नंबर इट वॉज अ इसेन्शियल टू अ डिवायडेड into groups. So groups and subgroups are created considering the similarities and differences among the living organisms. मग एवढ्या 87 दशलक्ष 87 मिलियन्स जाती आहेत. मग यांचा अभ्यास करण्यासाठी, मग एवढ्या प्रचंड संख्येनं असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली. मग सजीवातील साम्य, फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट तयार करण्यात आले. मग एवढ्या मोठ्या प्रचंड जातीचा अभ्यास करण्यासाठी इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड. हे एवढे मोठे जे प्राणी आहेत, पक्षी आहेत किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत, एवढ्या जाती आहेत, ह्या डिवाईड करण्याची गरज भासली. मग ती कशा डिवाईड केल्या? ग्रुप्स, सबग्रुप्स यांचे गट आणि उपगट तयार केले. त्याचबरोबर त्यांच्यातल्या सिमिलॅरिटीज म्हणजे साम्य आणि डिफरन्सेस म्हणजे फरक हे सुद्धा हे ग्रुप तयार करत असताना यांनी लक्षात घेतलेलं आहे. मग दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड अ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. मग अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात. इथं डेफिनेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, द प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स
अँड सबग्रुप्स इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. सजीवांचे गट आणि उपगट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ही व्याख्या पाठच करायची. द प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन टू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. सजीवांचे गट आणि उपगट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, मग अशा प्रकारे एवढ्या 87 दशलक्ष ज्या जाती आहेत, मग ह्या जातीचं ज्यावेळेस डिव्हायडेशन केलं, कशा प्रकारे ग्रुप सब ग्रुप सिमॅरिटीज डिफरन्सेस, मग आणखी कोणकोणत्या प्रकारे विभागणी केली, कशा प्रकारे शास्त्रज्ञांनी याच्याबद्दल आपलं थिअरी मांडली, कशा प्रकारे आपले सिद्धांत मांडले, हे जरा थोडं आपण हिस्ट्रीमध्ये बघू. यांचा जो इतिहास आहे तो आपण बघू. पहिल्यांदा पॉईंट दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. कार्ल लिनियस in 1735 divided living world in two kingdom, व्हिजिटेबिलिया अँड ॲनिमेलिया. न्यू वर्ड आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, किंगडम. किंगडम म्हणजे सृष्टी. इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले. एक म्हणजे व्हिजिटेबिलिया म्हणजे वनस्पती व ॲनिमेलिया म्हणजे प्राणीसृष्टी. ज्यावेळेस इतिहासामध्ये डोकावून पाहू त्यावेळेस कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने 1735 मध्ये आपल्या सजीवसृष्टीचे 2 किंगडममध्ये त्यांनी वर्गीकरण केलं. पहिली व्हिजिटेबिलिया आणि दुसरी ॲनिमेलिया. देन सेकंड 1866 मध्ये जे हेकल नावाचे जे शास्त्रज्ञ होते यांनी पुन्हा सांगितलं, कन्सिडर्ड 3 किंगडम्स, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग जे हॅकल नावाचे महान शास्त्रज्ञ होते यांनी पुन्हा 3 सृष्टीमध्ये त्याची विभागणी केली. पहिली सृष्टी म्हणजे प्रोटिस्टा, दुसरी वनस्पती व प्राणी. अशा प्रकारे ह्या सजीवांचं सर्व डिव्हायडेशन केलं, वर्गीकरण केलं. पुन्हा नेक्स्ट इतिहासामध्ये आपण जर डोकावून पाहिलं तर 1995 मध्ये 1925 जे चॅटन नावाचे शास्त्रज्ञ होते त्यांनी क्रिएटेड 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. या ठिकाणी चॅटन या महान शास्त्रज्ञानं 1925 मध्ये पुन्हा सजीवाचे 2च गट केले. एक म्हणजे प्रोकॅरियोट्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आदिकेंद्रकी अँड युकॅरियोट्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दृश्यकेंद्रकी. प्रोकॅरियोट्स म्हणजे आदिकेंद्रकी, युकॅरियोट्स म्हणजे दृश्यकेंद्रकी. अशा प्रकारे त्यानं 2 ग्रुप केले. कुणी केले? चॅटननं. हॅकलनं काय केलं? 3 सृष्ट्या, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. कार्ल लिनियसनं किती केल्या? व्हिजिटेबिलिया आणि ॲनिमेलिया. आणि लास्ट इन 1938 कोपलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू 4 किंगडम्स, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट अँड ॲनिमल्स. मग पुन्हा इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले. पहिली म्हणजे मोनेरा, दुसरी म्हणजे प्रोटिस्टा, तिसरी म्हणजे प्लांट्स आणि चौथी म्हणजे ॲनिमल्स. अशा प्रकारे इतिहासामध्ये डोकावताना आपल्याला अशा प्रकारे डिव्हायडेशन केलेले शास्त्रज्ञ त्यांनी कोणकोणत्या सृष्टीमध्ये डिव्हायडेशन केलं आपल्याला इथं पाहायला मिळतं, अभ्यासायला मिळतं. पण पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, मग अशा प्रकारे कशा प्रकारे विभागणी केली, कोणते किंगडम होते, कोणत्या सृष्ट्या होत्या, क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलं हे आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये सर्व तुम्हाला प्रश्न आणि उत्तरासहित या ठिकाणी मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो ह्या सगळ्या ज्या सृष्टी आहेत कशा लक्षात ठेवायच्या, ह्या सगळ्या ट्रिक्सनुसार आपण कसं पाठ करायचं, कसं लक्षात ठेवायचं हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मग कशा प्रकारे क्लासिफिकेशन केलं आपण बघू. फर्स्ट ऑफ ऑल रॉबर्ट हार्डलिंग विटाकर, त्याचा जन्म 1920ला झाला आणि मृत्यू 1980मध्ये झाला. त्यांनी काय तो कोण होता? वॉज ॲन अमेरिकन इकॉलॉजिस्ट. नवीन शब्द आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं, इकॉलॉजिस्ट म्हणजे परिस्थितिकी तज्ज्ञ. नीट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इकॉलॉजिस्ट म्हणजे काय? परिस्थितिकी तज्ज्ञ. त्यांनी 1669 मध्ये इन 1969 ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू 5 ग्रुप्स. मग रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी
हे अमेरिकेतले जे परिस्थितिकी तज्ज्ञ होते त्यांनी इसवी सन 1669 सजीवांची 5 गटामध्ये विभागणी केली. मग असे 5 गट कोणते होते विद्यार्थी मित्रांनो? चला तर मग आपण पाहू. क्लासिफिकेशन विटाकर कन्सिडर्ड फॉलोइंग क्रायटेरिया. मग हे जे 5 ग्रुप होते, हे 5 ग्रुप तयार करत असताना ही वर्गीकरणाची जी विटाकर यांनी जी पद्धत मांडली त्या पद्धतीचे निकष, क्रायटेरिया म्हणजे निकष कोणते ठेवले? तर पहिला निकष होता वर्गीकरणाचा विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे पेशीची जटिलता. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे जटिलता. मग पेशीची जी जटिलता आहे म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम आहे, मग त्याच्यातले जे मेन सेल्स टाईप आहेत, कोणते सेल टाईप आहेत विद्यार्थी मित्रांनो? प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. हे अशा प्रकारे पहिला क्रायटेरिया त्यांनी लावला की जे सजीव आहेत ते आदिकेंद्रकी आहेत का दृश्यकेंद्रकी आहेत, असा पहिला निकष त्यांना वर्गीकरण करत असताना लावला. दुसरा निकष त्यांनी असा लावला की कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांचा प्रकार कसा आहे, त्याची जटिलता कशी आहेत, म्हणजे सजीव कसे आहेत, नेमके युनिसेल्युलर आहेत का मल्टीसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. म्हणजे ते एकपेशीयनं तयार झालेले आहेत किंवा एकच पेशीचे सजीव आहेत का बहुपेशीय सजीव आहेत, अशा प्रकारे त्यानं निकष मांडला विद्यार्थी मित्रांनो. दुसरा निकष त्याने त्या ठिकाणी ठेवला मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे पोषणाचा प्रकार. मग याच्यामध्ये प्लांट कसे आहेत तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो? ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी. आणि पुढे दिलेलं आहे फोटोसिंथेटिक, ते प्रकाश संश्लेषण म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात. प्रकाशाच्या उपस्थितीमध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्या पद्धतीला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो. आणि फोटोसिंथेटिक असतात म्हणजे ते प्रकाश संश्लेषित असतात. विद्यार्थी मित्रांनो पुढे दिला आहे फंगाय. फंगायचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो कवके. हे सॅप्रोफायटिक असतात. सॅप्रोफायटिक मीन्स परपोषी. आणि हे परपोषी कसं पोषण करतात? दुसऱ्याद्वारे पोषण करणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याला परपोषण असं म्हणतो. ते कसं करतात? ॲब्सॉर्प्शन म्हणजे शोषणे. फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे मृतोपजीवी म्हणजे मृत अवशेष आहेत त्याच्यातून अन्न शोषण करतात. कोण करतात? हे कवके फंगाय करतात. अँड देन पोषणाचा पुढचा त्यांनी ॲनिमल सांगितले हेट्रोट्रोपिक अँड इंजेस्टिव्ह म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे प्राणी आहेत ते परपोषी आहेत आणि ते भक्षण करतात. अशा प्रकारे इंजेस्टिव्ह म्हणजे भक्षण, हेट्रोट्रोपिक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो परपोषी. अशा प्रकारे ह्यानं मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे विटाकरनं ज्यावेळेस क्रायटेरिया लावला त्याच्यामध्ये क्रायटेरिया लावत असताना पहिला आपण बघितलं कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. जी पेशीची जटिलता आहे ती प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांचे जे प्रकार आहेत ते कसे आहेत, एकपेशी आहेत बहुपेशी आहेत. मोड ऑफ न्यूट्रिशन प्लांट्स हा ॲटोट्रॉपिक आहे स्वयंपोषी आहे प्रकाश संश्लेषित आहे. फंगाय जे आहेत जे कवके आहेत ते सॅप्रोफायटिक आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे परपोषी आहेत आणि ते मृत अवशेषापासून अन्न शोषण करतात. ॲब्सॉर्प्शन ऑफ डेड ऑर्गॅनिझम्स. आणि ॲनिमल्स जे आहेत ते काही जे परपोषी आहेत आणि ते भक्षण करतात. पुढचा क्रायटेरिया लावला लाईफ सायकलमध्ये विद्यार्थी मित्रांनो प्लांट्स हे काय असतात? प्रोड्युसर असतात. प्रोड्युसर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो? उत्पादक. ॲनिमल जे आहेत ते कंझ्युमर असतात. कंझ्युमर म्हणजे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो भक्षक. आणि फंगाय आत्ताच आपण बघितलं फंगाय म्हणजे कवके आणि ते काय असतात? डिकम्पोजर असतात, विघटक असतात. ते विघटनाचं काम करतात. अशा प्रकारे त्यानं चौथा क्रायटेरिया ठेवला. आणि 5वा क्रायटेरिया होता विद्यार्थी मित्रांनो पॉलिजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे अनुवंशिक जे संबंध असतात त्याला पॉलिजेनेटिक रिलेशनशिप असे म्हणतात. म्हणजे ते आदिकेंद्रकी ते दृश्यकेंद्रकी आहेत का, ते एकपेशीय ते बहुपेशीय आहेत का, म्हणजे प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. या ठिकाणी तुम्हाला फ्लो चार्ट दाखवला आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवण्यासाठी. म्हणजे हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत कशा प्रकारे विभागले गेले, कशा प्रकारे त्यांचं क्लासिफिकेशन केलं या ठिकाणी दिलेलं आहे. खूप महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो हा या धड्याच्या शेवटी अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. हे लक्षातच ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. 2 सेलचे स्ट्रक्चर आहेत मेन. आपण पहिला पॉईंट बघितला होता कोणते आहेत पहिले? प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. मग प्रोकॅरियोटिकमध्ये आदिकेंद्रकीमध्ये एकपेशीय असतात. एकपेशीयमध्ये किंगडम कोणता आहे? मोनेरा आहे. या ठिकाणीच हा फ्लो चार्ट संपलेला आहे. प्रोकॅरियोटस इथंच संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं. आदिकेंद्रकी इथंच संपलेला आहे. देन पुढे येते युकॅरियोटस आहे. युकॅरियोटस म्हणजे दृश्यकेंद्रकी. याच्यामध्ये 2 विद्यार्थी मित्रांनो भाग पडतात. एक म्हणजे
युनिसेल्युलार, याच्यामध्ये प्रोटिस्टा आहे, आणि दुसरा म्हणजे मल्टीसेल्युलार. आणि ह्या मल्टीसेल्युलारचे 3 किंगडम आहेत विद्यार्थी मित्रांनो. किंगडम 3, किंगडम 1 हा प्रोकॅरियोटिकमध्ये, किंगडम 1 मध्ये मोनेरा, किंगडम 2 म्हणजे हे किंगडम म्हणजे काय, सृष्टी विद्यार्थी मित्रांनो. सृष्टी 1 मोनेरा, सृष्टी 2 प्रोटिस्टा. आणि हे जे मल्टीसेल्युलर आहे, या मल्टीसेल्युलरचे पुन्हा 3 सृष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये बहुपेशीयमध्ये किंगडम 3 आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये फंगाय आहेत. फंगायामध्ये तुम्हाला सेल वॉल दिलेला आहे. सेल वॉल मीन्स पेशीभित्तिका प्रेझेंट, म्हणजे पेशीभित्तिका असणारे, पण बट ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस, म्हणजे पेशीभित्तिका तर आहे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे. कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस म्हणजे या सृष्टीमध्ये पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे सुद्धा ह्या किंगडम 3 मध्ये यांचा समावेश होतो विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट सांगितलेलं आपल्याला आहे किंगडम 4. किंगडम 4 मध्ये प्लांटी मीन्स वनस्पती. याच्यामध्ये काय विद्यार्थी मित्रांनो, सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस, म्हणजे पेशीभित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे याच्यामध्ये समाविष्ट होतात विद्यार्थी मित्रांनो. पुढचा जो किंगडम आहे तो 5 ॲनिमेलिया. याच्यामध्ये पेशीभित्तिका नसणारे याच्यामध्ये समाविष्ट होतो. अशा प्रकारे हे जे 5 किंगडम आहे हे सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. म्हणजे ही जी पंचसृष्टी आहे, वर्गीकरणाची पद्धती ही आता आपण या ठिकाणी बघितलेली आहे. याच्यानंतरचा भाग आपण लागलीच पाहू. सगळ्या किंगडम पाहायच्या आहेत. ज्या 5 किंगडम आता आपण बघितल्या होत्या, या 5 किंगडममध्ये ज्या कोणत्या सृष्ट्या आहेत, किंगडम्स आहेत, हे सगळं आपल्याला एकदम डिटेलमध्ये पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप काळजीपूर्वक हा पाठ बघायचा आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण या शेवटी तुम्हाला सर्वात जे महत्त्वाचे प्रश्न उत्तर आहेत, जे कशा लक्षात ठेवायचे प्रश्न उत्तर, कसे पॉईंट्स लक्षात ठेवायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यांदा करून पहा अशा प्रकारे आपल्याला इथं विचारलेलं आहे. ट्राय दिस काय सांगितलं आपल्याला बघा विद्यार्थी मित्रांनो. किंगडम 1 मीन्स सृष्टी 1, आणि सृष्टी 1 मध्ये कशाचा समावेश होतो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, मोनेरा. आता आपल्याला करून पहा. ट्राय दिस काय सांगितले आपल्याला ॲक्टिव्हिटी, टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ अ कर्ड ऑर अ बटर मिल्क ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड, डायल्यूट इट विथ अ लिटल वॉटर केअरफुली, कीप अ ओव्हर स्लीप, ऑब्झर्व इट अंडर हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप, व्हॉट डिड यू सी. आपल्याला या ठिकाणी एक स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा एक अलगद थेंब घ्या, किंवा अलगद असा लहानसा एक थेंब त्या ठिकाणी त्या काचपट्टीवर टाका. त्यात थोडे पाणी मिसळा आणि विरलन करा, म्हणजे डायल्यूट करा म्हणजे विरलन करा. त्यावर अलगद आच्छादन काच ठेवा आणि सूक्ष्मदर्शकाखाली ती जी काचपट्टी आहे त्या काचपट्टीचं निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसले, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो विचारलेला आहे. आणि याच्यामध्ये मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया मीन्स, यातील जे हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे जे काही तुम्हाला सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी मित्रांनो काचपट्टीवर ताकाचा किंवा दह्याचा ज्यावेळेस तुम्ही थेंब घेताल, त्यावेळेस ते त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून किंवा डायल्यूट टाकून ज्यावेळेस तुम्ही विरलन करता, त्यावेळेस तिथं अलगद काच ठेवली आणि सूक्ष्मदर्शकाखाली जर ज्यावेळेस बघितलं, त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला हलणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव, त्याला आपण लॅक्टोबॅसिलाई जीवाणू असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. हे जे लॅक्टोबॅसिलिया आहे हे मोनेरा सृष्टीमध्ये यांचा समावेश होतो विद्यार्थी मित्रांनो. मग ऑल टाईप्स ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गाय आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. या अशा प्रकारे हे मोनेरा सृष्टीमध्ये सर्व प्रकारचे जे जीवाणू आहेत, नीलहरित शैवालांचा समावेश हा मोनेरा सृष्टीमध्ये होतो. या ठिकाणी सर्व प्रकारचे जेवढे काही बॅक्टेरिया आहेत विद्यार्थी मित्रांनो, सगळे हे जे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, आणि त्यानंतर ब्ल्यू ग्रीन अल्गाय म्हणजे जे नीलहरित शैवाल आहेत, यांचा समावेश हा
किंगडम मोनेरामध्ये होतो आणि यांचं वैशिष्ट्य काय आहे विद्यार्थी मित्रांनो, कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायचे आहेत. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो समजलं का तुम्हाला. मग ही जी मोनेरा सृष्टी आहे याच्यामध्ये सर्व प्रकारचे जीवाणूंचा समावेश होतो, त्याचबरोबर जे नीलहरित शैवाल आहेत यांचा समावेश या ठिकाणी होतो. विद्यार्थी मित्रांनो हे एवढं लक्षात ठेवायचं. याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे कॅरेक्टरिस्टिक्स एकदम व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे. पहिल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. ह्या किंगडम मोनेरामधले जे सृष्टी एक मधला जो मोनेरा आहे याच्यातले जे सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे सर्व सजीव हे एकपेशीय असतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. दुसरं लक्षण आहे दे मे बी अ ॲटोट्रोफिक ऑर अ हेटरोट्रोपिक. ते स्वयंपोषी किंवा परपोषी असू शकतात. तिसरा महत्त्वाचा गुणधर्म आहे विद्यार्थी मित्रांनो दीज आर अ प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट अ डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर अ सेल ऑर्गॅनिल्स. म्हणजे हे आदिकेंद्रकी असून ज्यावेळेस यांचं पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगक यांना अजिबात नसतात. हे कसे आहेत, प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत, म्हणजे ह्या आदिकेंद्रकी आहेत आणि त्यांचं जे पटलबद्ध केंद्रक आहे डिस्टिंक्ट न्यूक्लियस आहे. डिस्टिंक्ट न्यूक्लियस म्हणजे पटलबद्ध केंद्रक आणि सेल ऑर्गॅनिल्स म्हणजे यांना जे सेल ऑर्गॅनिल्स म्हणजे पेशीचे अंगके यांना अजिबात नसतात. विद्यार्थी मित्रांनो हे तीनच पॉईंट लक्षात ठेवायचे. कॅरेक्टरिस्टिक्स कोणाच्या, ह्या मोनेरा सृष्टीमध्ये असणारे जेवढे जीवाणू आहेत ते कसे असतात, एकतर युनिसेल्युलर असतात, एकपेशीय असतात, त्याचबरोबर ते ॲटोट्रोपिक किंवा हेटरोट्रोपिक असतात, स्वयंपोषी किंवा परपोषी असतात, आणि दुसरं म्हणजे जे सेल्स असतात त्या प्रोकॅरियोटिक असतात, आदिकेंद्रकी असतात, आणि ते जे विदाऊट डिस्टिंक्ट न्यूक्लियस म्हणजे हे पटलबद्ध केंद्रक आणि पेशी अंगके सेल ऑर्गॅनिल्स अजिबात त्याच्यामध्ये नसतात. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे ऑर्गॅनिझम्स फ्रॉम अ किंगडम मोनेरामध्ये असणारे जेवढे काही या ठिकाणी असणारे जे काही जीवाणू आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. विविध जे सजीव आहेत मोनेरा सृष्टीमध्ये ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहेत. या ठिकाणी जे नाव आहेत थोडे विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक वाचायचे. इथं दिलेलं आहे स्ट्रेप्टोकोकस नेमिनो. स्ट्रेप्टोकोकस नेमिनो अशा प्रकारे याचा इथं उच्चार होतो. विद्यार्थी मित्रांनो स्ट्रेप्टोकोकस जे निमोनो आहे याचा अशा प्रकारे हा एक या ठिकाणी मोनेरा सृष्टीतला हा सजीव आहे. दुसरं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दाखवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो नीट व्यवस्थितपणे वाचायचं. हे क्लोस्ट्रिडियम टिटॅनी. क्लोस्ट्रिडियम टिटॅनी. त्याच्यानंतर हा जो सजीव दिसतोय या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ट्रेपोनेमा पॉलिडम. त्याच्यानंतर हा जो विद्यार्थी मित्रांनो दिसतोय तुम्हाला त्या ठिकाणी वायब्रिओ कॅलिरिओ अशा प्रकारचा हा सजीव आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा जो सजीव तुम्हाला दिसतोय हा जो सजीव आहे तो साल्मोनेला टायफी आहे. आणि त्याच्यानंतर इथं विद्यार्थी मित्रांनो क्लोस्ट्रिडियम बोटुलिनियस नावाचा हा सजीव आपल्याला या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी मध्यभागामध्ये विद्यार्थी मित्रांनो लेजिओनेला निमोनी अशा प्रकारचा हा सजीव या ठिकाणी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो नवीनच आपल्याला शब्द दिलेले आहेत हे जरा व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला पाहता आले पाहिजे. आपण आता डबल एकदा पाहू. स्ट्रेप्टोकोकस निमोनी, देन क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, देन विद्यार्थी मित्रांनो ट्रेपोनेमा पॉलिडम, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वायब्रिओ कॉलिरी, देन साल्मोनेला टायफी, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्लोस्ट्रिडियम ब्युटिलिनियम, आणि या ठिकाणी शेवटचं आपण बघितलं होतं की लेजिओनेला निमोनी. या ठिकाणी शेवटचा एक राहिला विद्यार्थी मित्रांनो याचं नाव आहे स्टॅफायलोकॅकस ऑरियस. विद्यार्थी मित्रांनो डबल लक्षात ठेवा स्टॅफायलोकॅकस ओरियस. अशा प्रकारे हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे कशातले आहेत, किंगडम मोनेरामधले आहेत. अशा प्रकारे हा किंगडम मोनेरा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे. पुढचं जे किंगडम आहे सृष्टी आहे ती आहे प्रोटिस्टा. प्रोटिस्टा म्हणजे हा एक सृष्टी 2 जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. जी प्रोटिस्टा आहे ही प्रोटिस्टा एकपेशीयमध्ये समाविष्ट होतो आणि हा दृश्य केंद्रकीमधला भाग आहे. आणि याच्यामध्ये कोणती ॲक्टिव्हिटी करायची आहे, कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे आपल्याला पाहायचे आहेत. आणि हा जो भाग आहे हा खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. कोणती ॲक्टिव्हिटी आहे, प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ अ पॉन्ड
water on a glass slide and observe it under a low power and a high power of microscope, you will find some motile microbes with a irregular shape. These are amoeba. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या डबक्यातील, इथे या ठिकाणी सांगितलं आहे पॉन्ड वॉटर म्हणजे डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली पाहायचा, निरीक्षण करायचं आणि अनियमित प्रकारचे सूक्ष्मजीव, अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील की त्यांना कसल्याच प्रकारचा आकार नाही विद्यार्थी मित्रांनो, आणि ते सूक्ष्मजीव तुम्हाला सूक्ष्मदर्शकाखाली हालचाल करताना दिसतील. मग हे जे अनियमित आकार आहेत, अनियमित आकार म्हटलं की कधी लक्षात ठेवायचं, हे सजीव अमिबा असतात. दीज आर अमिबा. ज्यावेळेस डबक्यातलं पाणी आपण काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली पाहू त्यावेळेस अनियमित प्रकारचे आकार दिसतात, तो अमिबा असतो विद्यार्थी मित्रांनो. त्याचे मग कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्याला पाहायचे. पहिला आहे प्रोटिस्टा आर अ सिंगल कॉल्ड ऑर्गॅनिझम्स विथ अ वेल डिफाइन्ड न्यूक्लियस इनक्लोज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. हे जे प्रोटिस्टा जी सृष्टी आहे, किंगडम प्रोटिस्टा आहे, याच्यामधले जे सजीव आहेत ते कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे एकदम आपल्याला सांगायचं झालं तर लक्षात ठेवण्यासाठी हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे डिफाइन्ड न्यूक्लियस इनक्लोज्ड इन अ सेल्युलर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहेत विद्यार्थी मित्रांनो. याच्यातले जे प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव आहेत हे एकपेशीय असून पटलबद्ध केंद्रक असतं, इनक्लोज्ड न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतात. हे तर एकदम सिंगल कॉलर्ड आहे. सिंगल कॉलर्ड ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत आणि ते पटलबद्ध केंद्रक आहे. त्यांना इनक्लोज्ड अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे पटलबद्ध केंद्रक असतं. अशा प्रकारे याचं पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल. देन they have a pseudopodia or a hair like a cilia or a whip like a flagella or a locomotion. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पुढचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं, जे प्रचलनासाठी जे छिदमपाद आहे, सुडोपोडिया म्हणजे जे छिदमपाद याचा अर्थ होतो, किंवा रोमके हिअर लाईक सिलिया रोमके किंवा कशाभिका, व्हीप लाईक फ्लॅगिला म्हणजे कशाभिका असतात, अशा हे याचे लक्षण दिलेत. म्हणजे प्रचलनासाठी छदमपाद किंवा रोमके किंवा कशाभिका ह्या असतात. प्रचलनासाठी ज्यावेळेस देहावर सुडोपुड्या, ज्यावेळेस याचं लोकोमोशन व्हायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, लोकोमोशन म्हणजे प्रचलन व्हायचं आहे त्यावेळेस त्याचा उपयोग छदमपाद म्हणजे सुडोपोडिया, हेअर लाईक सिलिया म्हणजे रोमके, अँड देन व्हीप लाईक अ फ्लॅगेला म्हणजे कशाभिका, ह्या त्यासाठी लोकोमोशनसाठी असतात. देन ॲटोट्रोप्स फॉर एक्झाम्पल युग्लिना, व्हॉल्वॅक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. याच्यामध्ये स्वयंपोषी ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये युग्लिना असन, व्हॉल्वॉक्स असेल, हे पेशीमध्ये हरितलवके असतात. ते जवळजवळ परपोषी सुद्धा याच्यामध्ये असतात. हे ॲटोट्रोप्स आहेत. कशामध्ये असणारे? प्रोटिस्टामध्ये असणारे. कोणते आहेत? युग्लिना, व्हॉल्वॉक्स. या व्हॉल्वॉक्समध्ये काय असतं? कंटेन क्लोरोप्लास्ट असतं, म्हणजे हरित जे द्रव आहे, हरितलवक आहे, हे या ठिकाणी व्हॉल्वॉक्समध्ये असतं. हेटरोट्रोप्स असतात त्याच्यामध्ये अमिबा, पॅरामेशियम. हेटरोट्रोप्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो परपोषी, हे स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्याच्यामध्ये अमिबा आणि पॅरामेशियम आपण याच ठिकाणी बघितलं होतं की हे दिजार अमिबा म्हणजे अनियमित शेप असतो, हा ह्याचा पण असतो अमिबा आणि पॅरामेशियमचे. याच्यामध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात विद्यार्थी मित्रांनो? व्हॉल्वॉक्स. आताच बघितलं आपण. ह्या व्हॉल्वॉक्समध्ये कसलं कंटेन आहे विद्यार्थी मित्रांनो? क्लोरोप्लास्ट, हरित लवक आहे म्हणून हा हिरवा इथं दिसतो. व्हॉल्वॉक्स हा कशामध्ये येतो? प्रोटिस्टामध्ये येतो. पुन्हा पॅरामेशियम, ह्याला अनियमित आकार आहे विद्यार्थी मित्रांनो, हा या ठिकाणी तुम्हाला सांगता येतो. हा सुद्धा कशामध्ये येतो? प्रोटिस्टामध्ये येतो. पुन्हा दिलेला आहे युग्लिना. या ठिकाणी जी युग्लिना आहे ती कशी आहे? स्वयंपोषी आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. आणि अमिबा आणि पॅरामेशियम हे कसे आहेत? हेट्रोट्रोपिक आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण किंगडम प्रोटिस्टा बघितलं. तिसरं किंगडम आहे विद्यार्थी मित्रांनो फंगाय म्हणजे कवके. याच्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन अ कंटेनर विथ अ लीड और फॉर 2 to 3 days. आफ्टर 2 to 3 days अ फाईन कॉटन thread like a tuft is found growing on the surface of the bread, and prepare a temporary mount of a few threads from this culture
अँड ऑब्झर्व इट अंडर द मायक्रोस्कोप. या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो कृती सांगितलेली आहे. पावाचा किंवा भाकरीचा तुकडा थोडा ओलसर करा, एका डब्बीत किंवा एका डब्यामध्ये ठेवून द्या, त्याला झाकण लावा. 2-3 दिवसानंतर तो डबा उघडून पहा आणि तुकड्यावर आपल्याला त्या ठिकाणी कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले त्या ठिकाणी आपल्याला दिसतील. म्हणजे हे जे तंतू आहेत हे काचपट्टीवर जर आपण ठेवून बघितले, सूक्ष्मदर्शकाला जर बघितले आपण, तर अशा प्रकारे जी आकृती आपल्याला दिसते, अशा प्रकारे फंगाय बुरशी त्या ठिकाणी तुम्हाला आलेली दिसेल. या ठिकाणी मग ती बुरशीची जी काही भाग आहेत, हा जो वरचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, याला कोलोमेला असे म्हणतात. कोलोमेला म्हणजे स्तंभिका. याच्यानंतर इथं आपल्याला दिलेलं आहे स्पोरोनिजियम. स्पोरोनिजियम म्हणजे बीजाणुधनी. हा जो भाग आहे याच्यावरती दिसतात ते बीजाणुधनी आहेत. त्याच्यानंतर ॲपोफायसिस दिलेला आहे. ॲपोफायसिस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो स्फितिका. त्याच्यानंतर जो खालचा जो भाग आहे ह्याला हायफा असे म्हणतात, म्हणजे भूस्थरिका. आणि जो खालचा भाग आहे इथं आहे जे रिझॉइड्स आहेत. रिझॉइड्स म्हणजे मुलाब. आणि या ठिकाणी हा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, याला सॅप्रो अँजिओ 4 असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे बीजाणू जी धानीधर आहे, बीजाणू धानीधर म्हणजे हे जो भाग आहे याला स्पोरॅ जिओ4 म्हणजे बीजाणू धानीधर अशा प्रकारे याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला बुरशीचं या ठिकाणी वर्णन करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काही इन्स्टिट्यूशनल वर्क दिलेला आहे. याच्यामध्ये काय करतात, संस्थांचे कार्य काय असते त्या ठिकाणी दिलेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे इज इन्व्हॉल्वड इन अ रिसर्च ऑन व्हायरसेस. दिस इन्स्टिट्यूट हॅज बीन फाउंडेड इन 1952 अंडर द ज्युरिसडिक्शन ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय विषाणू जी संस्था आहे ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय विषाणू संस्था. व्हायरोलॉजी म्हणजे विषाणू. आणि ही जी संस्था आहे ही संस्था विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. दिस इन्स्टिट्यूट हॅज बीन फाउंडेड इन 1952. आणि ही जी संस्था आहे ही 1952 साली या संस्थेची स्थापना पुणे या ठिकाणी करण्यात आली होती. मग अशा प्रकारे जी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या जी शाखा आहे याच्या अंतर्गत ही जी राष्ट्रीय विषाणू संस्था आहे ही काम करते. या ठिकाणी सगळ्या विषाणूचा अभ्यास केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एकदम खूप सोपा असा हा पाठ आपण पाहत आहोत. काळजीपूर्वक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. 3 गोष्टी आपण पाहिल्या. नंबर 1 मोनेराचा आपण काय पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, एक काचपट्टी घ्यायची, दही किंवा ताक टाकायचं. ताक टाकल्यानंतर सूक्ष्मदर्शकाखाली काय जे बॅक्टेरिया दिसतात ते मोनेरा सृष्टीमध्ये येतात. त्याच्यामध्ये त्याची कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण. एक तर ते युनिसेल्युलर असतात म्हणजे एकपेशी असतात. दुसरं आपण बघितलं ते ऑटोट्रोपिक किंवा हेटरोट्रोपिक असतात म्हणजे स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. किंवा त्याच्यातले जे आदिकेंद्रकीय असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगक यांना अजिबात नसतात. म्हणजे दिस आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट अ डेस्टिनिक न्यूक्लिअर सेल ऑर्गॅनिझम. नंतर आपण किंगडम 2 बघितलं विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की एखाद्या डबक्यातील म्हणजे जे पॉन्ड वॉटर आहे डबक्यातील एक थेंब घ्या आणि ते काचपट्टीवर ठेवून बघा. अनियमित तुम्हाला आकाराचे सूक्ष्मजीव त्या ठिकाणी दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला दिजार अमिबासारखे तुम्हाला सजीव तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. आणि ह्या प्रोटिस्टाचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण बघितले की दे आर ए सिंगल कॉल्ड ऑर्गॅनिझम्स. हे युनिसेल्युलर असतात. सिंगल कॉल्ड ऑर्गॅनिझम म्हणजे युनिसेल्युलर. आणि याच्यामध्ये पटलबद्ध जे केंद्रक आहे म्हणजे इनक्लोज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे हे आपण बघितलं. त्याच्यानंतर जी प्रचलनाची पद्धत आहे, लोकोमोशनची पद्धत आहे ती कशी आहे विद्यार्थी मित्रांनो, सुडोपोडिया म्हणजे छदमपाद, हिअर लाईक सिलिया अँड व्हीप लाईक अ फ्लॅगेला. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो छदमपाद किंवा रोमके किंवा कशाबिका ह्या लोकोमोशनसाठी असतात, प्रचलनासाठी असतात. त्याच्यानंतर आपण बघितलं याच्यामध्ये काही ऑटोट्रोपिक्स असतात आणि काही हेटरोट्रोपिक असतात. ऑटोट्रोपिक कोणते बघितले आपण, वॉलॉक्स आणि युग्लिना हे ॲटोट्रोप्स आहे, स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात. आणि हे जे परपोषी आहेत पॅरामेशियम आणि अमिबा यांचा समावेश किंगडम प्रोटिस्टामध्ये होतो. आणि आता आपण शेवटचं बघितलं फंगाय. याच्यामध्ये आपण एक डब्यामध्ये भाकर किंवा ब्रेडचा तुकडा 2-3 दिवस ठेवायला सांगितला आणि जो कापसासारखा जो भाग दिसतो तो अशा प्रकारे बुरशीचा दिसतो. त्याच्यानंतर आता आपण खाली बघितलं इन्स्टिट्यूशनल वर्कमध्ये जी
संस्थांचे कार्य, कोणती संस्था काय करते, तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजे राष्ट्रीय विषाणू संस्था ही पुण्यामध्ये आहे आणि ती कधी स्थापन झाली विद्यार्थी मित्रांनो, 1952मध्ये. आणि ती सगळी जी संस्था आहे ही संस्था जी आपली भारताची जी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आहे यांच्या अखत्यारीत, यांच्या अंडरखाली हे काम करते आणि विषाणूचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा भाग आपण लगेच पाहू. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जी किंगडम फंगाय आहे हे आपण विस्तृत बघितलं. आता याचे आपल्याला लक्षणं पाहायचे आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे, दीज आर अ नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेटरोट्रोपिक ऑर्गॅनिझम्स. मीन्स आता या ठिकाणी नॉन ग्रीन दिलेला आहे म्हणजे असंश्लेषी, म्हणजे हे जे कवकसृष्टीत जे परपोषी आहेत, हेटरोट्रोप्स आहेत, हे असंश्लेषी आहेत. त्याचबरोबर दृश्यकेंद्रकीय आहेत, युकॅरियोटिक आहेत, यांचा समावेश या ठिकाणी होतो. विद्यार्थी मित्रांनो, हे जे नॉन ग्रीन आहेत, नॉन ग्रीन म्हणजे असंश्लेषी, हेटरोट्रोपिक म्हणजे परपोषी, आणि जे असंश्लेषी परपोषी आहेत यांचा समावेश कुठं होतो विद्यार्थी मित्रांनो, कवक जी आपली फंगाय किंगडम आहे याच्यामध्ये याचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रोप्स, दे फीड अपॉन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, बहुसंख्य जे कवक आहेत हे कवक हे मृतोपजीवी आहेत. सॅप्रोट्रोप्स म्हणजे मृतोपजीवी, म्हणजे जे मेलेल्या प्राण्यावर जगणारे जे आहेत, मेलेल्या प्राण्यामधले जे अवशेष शोषून घेतात त्याला सॅप्रोफायटिक म्हणतात किंवा सॅप्रोट्रोप्स असे म्हणतात. बहुसंख्य जे कवके आहेत ते मृतोपजीवी आहेत. कुजलेल्या जे कार्बनी पदार्थ आहेत, दे फीड म्हणजे अवलंबून, अपॉन अ डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जे कुजलेले कार्बनी पदार्थ आहेत त्याच्यावर ते जगतात. असे हे जे फंगाय आहेत, ह्या काही फंगाय ह्या सॅप्रोट्रोप्स असतात, म्हणजे बहुसंख्य ह्या मृतोपजीवी असतात. मेलेल्या जे प्राणी आहेत, जे सर्व जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे सगळे ऑर्गॅनिझम्सवर त्यांचे जे सडलेले आहेत त्याच्यातले जे ऑर्गॅनिक मॅटर आहे, जे कार्बनी पदार्थ आहेत त्याच्यावरती आपली उपजीविका भागतात. तिसरा जो महत्त्वाचा जो पॉईंट आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ते आहे देअर सेल वॉल इज मेडअप ऑफ दो अँड अ कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड अ कायटीन, CHITIN, कायटीन. जी कवकांची पेशीभित्तिका कायटीन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, जी कवकाची जी विद्यार्थी मित्रांनो पेशीभित्तिका असते, सेल वॉल असते, ही जी सेल वॉल आहे ही सेल वॉल कशापासून बनलेली असते विद्यार्थी मित्रांनो, कायटीन नावाचा जो शर्करा आहे या शर्करेपासून बनलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, शर्करा कशाला म्हणतात, वनस्पतीपासून मिळणाऱ्या आणि चवीला गोड असणाऱ्या पदार्थाला आपण शर्करा असं म्हणतो. आणि ही जी सेल वॉल आहे कशाची, फंगायची, ती कशापासून बनलेली असते, कोणत्या शर्करेपासून, कायटीन नावाच्या शर्करेपासून बनलेली असते. पुढचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, सम फंगाय आर अ थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लाई आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. विद्यार्थी मित्रांनो, काही कवके हे तंतुरूपी असून आतील जे पेशीद्रव्य असते ते असंख्य केंद्रके असतात. काही जे फंगाय आहेत, सम फंगाय आर थ्रेड लाईक म्हणजे दोऱ्यासारखे, म्हणजे तंतुरूपी असतात. आणि जे काही असतात ते न्यूक्लाई आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम म्हणजे जे काही कवके असतात हे जे पेशीचे आतील पेशीद्रव्य आहे त्या पेशीद्रव्यामध्ये असंख्य केंद्रके असतात, न्यूक्लियस असतात, असं आपल्या ठिकाणी वर त्याचं वैशिष्ट्य सांगितलं आहे. त्याचे उदाहरण दिले विद्यार्थी मित्रांनो, बेकर सिस्ट. आता बेकर सिस्ट तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, किनवा आपण त्याला म्हणतो. जे पुन्हा आहे फंगस ऑन अ कॉर्न, त्यालाच आपण विद्यार्थी मित्रांनो ॲस्पॅराजिलस असं म्हणतात. ॲस्परजिलस म्हणजे फंगस ऑन कॉर्न. फंगस ऑन कॉर्न म्हणजे जी कॉर्न म्हणजे मक्याच्या कणसावरील जी बुरशी असते त्याला ॲस्परजिलस असे म्हणतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सांगितलं आपलं पेनिसिलियम, मशरूम हे त्याचे उदाहरणं आहेत, कवकाचे उदाहरणं आहेत. पेनिसिलियम आणि जे भूचित्र आहेत, मशरूमला भूचित्र असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, याचं वैशिष्ट्य अशा प्रकारे सांगता येईल. आपण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे ज्यावेळेस लक्षणं आपल्याला पाठ करायचे आहेत कशाचे, फंगायचे, लक्षात ठेवायचं की हे जे कवक आहे ही परपोषीय आहे, असंश्लेषीय आहे. त्याचबरोबर दृश्यकेंद्रकी सजीवाचा समावेश हा फंगायमध्ये होतो. बहुसंख्य जे
जे काही सजीव आहेत ते सॅप्रोट्रोप्स आहेत, मृतोपजीव आहेत आणि कुजलेल्या ज्या कार्बनी पदार्थावर ते जगतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं, तिसरा पॉईंट बघितला, कवकांची जी पेशीभित्तिका असते ती कायटिन नावाची जी शुक्रोजचा प्रकार आहे, शर्करेचा प्रकार आहे, त्याच्यापासून बनलेली असते. आणि काही ज्या फंगाय असतात त्या तंतुरूपी असतात आणि काही त्याच्यामधले जे पेशीद्रव असतात, जे पेशीद्रव असतं, सायटोप्लाझम असतं, त्याच्यामध्ये असणारे जे असंख्य केंद्रके याच्यामध्ये समाविष्ट असतात, कवकामध्ये समाविष्ट असतात. पुन्हा आपण बघितले उदाहरणं बघितले आपण, बेकर्स ईस्ट म्हणजे किण्व, आणि पुन्हा आपण बघितलं त्याचबरोबर बेकर्स ईस्ट म्हणजे किण्व, आणि त्याचबरोबर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो फंगस ऑन कॉर्न म्हणजे ॲस्परजिलस, जी मक्याचं जे कणीस आहे, कणसावरील जी बुरशी आहे तीसुद्धा याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर आपण बघितलं पेनिसिलियम आणि मशरूम्स हे याचे उदाहरणं आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल many systems of classification are introduced after the Whitakers. Here 5 kingdom system is widely accepted. अशा प्रकारे विटाकर नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या, तरी आजही अनेक शास्त्रज्ञ विटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात. हे या पद्धतीचे यश आहे विद्यार्थी मित्रांनो. विटाकरच्या नंतर बऱ्याच शास्त्रज्ञांनी क्लासिफिकेशनच्या मेथड मांडल्या, पण ही जी पंचसृष्टी तुम्हाला सांगितली आता, म्हणजे सृष्टी 1 मोनेरा, सृष्टी 2 प्रोटिस्टा, सृष्टी 3 फंगाय, जे ह्या सगळ्या ज्या सृष्ट्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या पंचसूत्री सांगितलेली आहे, ती पंचसृष्टी सगळ्यांनी मान्य केलेली आहे. बऱ्याच ज्या वर्गीकरणाच्या पद्धती आहेत ह्या मांडूनसुद्धा आजही अनेक शास्त्रज्ञ विटाकर यांच्या जी पंचसृष्टी आहे या वर्गीकरणालाच प्रमाण मानतात. हे या पद्धतीचं यश आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला ही जी विटाकर्स आहे ह्या विटाकरची क्लासिफिकेशन मेथड आपल्याला सांगितलेली आहे. आता याच्यावर एक विद्यार्थी मित्रांनो जे प्रश्न आहेत हे या धड्याच्या नंतर मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये मेरिट्स कोणते आहेत, विटाकर पद्धतीचे फायदे कोणते आहेत, तोटे कोणते आहेत, याच्यावर विचारणारे जे क्लासिफिकेशनचे क्रायटेरिया आहेत, अशा प्रकारचे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शेवटी सांगणार आहे. याच्यानंतरचा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, सजीवांचे वर्गीकरण, हे आपल्याला नंतरच्या भागामध्ये पाहायचं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कीप वॉचिंग.